जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता जवळपास फॉर्म भरून भरपूर मुलांचे झालेले आहेत आणि शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत। अजून असे बरेचसे मुलं आहेत ते बघतायत कोणत्या ठिकाणी किती फॉर्म पडणार, मेरिट किती लागणार, काय लागणार, आपण फॉर्म ज्या ठिकाणी भरलेला आहे त्या ठिकाणी योग्य आहे का, बरोबर आहे का, आपली निवड चुकलं तर नाही ना, असे एक ना एक अनेक प्रश्न मुलांना पडलेले आहेत। त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। पहा मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 17,741 पदांची मेगा भरती चालू आहे। अजून बरेचसे मुलं आहेत ज्यांचं फॉर्म भरणं बाकी आहे, ते विचारच करतायत। पहिली गोष्ट मित्रांनो, जर तुमचं फॉर्म भरून झाला असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे बघा। तुमचा जर फॉर्म भरून झाला असेल, तुम्ही एखादा जिल्हा डिसाइड केला असेल की या जिल्ह्यामध्ये मी फॉर्म भरलेला आहे, पुढे काय करायला पाहिजे, मेरिट किती लागले पाहिजे। तर बघा मित्रांनो, जो तुमचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे ना, तो निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे मॅटर नाही करत। जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला तुम्हाला बरोबर कसं साबित करायचं आहे, बरोबर कसं सिद्ध करायचं आहे, ते महत्वाचा भाग आहे। लक्षात घ्या, आपण आपल्याला वाटतं की या जिल्ह्याची मेरिट कमी लागेल, त्या जिल्ह्याची मेरिट जास्त लागेल। मेरिट किती लागेल याचं बिलकुल विचार करायचा नाहीये। आजपासून तुमच्याकडे जेवढे पण दिवस आहे त्या दिवसामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय जर तुम्हाला सिद्ध आणि बरोबर जर ठरवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग करून परफेक्ट त्याच्यावरती वर्क करायचं आहे। लक्षात ठेवा, तुमचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो निर्णय बरोबरच आहे हे सिद्ध तुम्हाला करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मैदानी चाचणीमध्ये मार्क कसे जास्त मिळतील याच्याकडे गोष्ट लक्ष द्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही ग्राउंड केलं पाहिजे हे महत्वाचं आहे। हे महत्वाचं नाहीये की तुम्ही निर्णय काय घेतला आणि तुम्ही फॉर्म कुठे भरला। आता ज्या ठिकाणी फॉर्म भरला त्या ठिकाणी माझं सिलेक्शनच झालं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्हाला तयारी करायची आहे। अनेक मुलं आहेत, सर मला 35 मार्क भेटतात, मला 30 मार्क मिळतात, 36 मार्क मिळतात, मग मी या जिल्ह्यात फॉर्म भरू का, त्या जिल्ह्यात फॉर्म भरू का, किंवा मी या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे ते बरोबर आहे का। ऍक्च्युली तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा, स्पर्धा सर्वीकडे ही सारखीच आहे। लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्म कुठं भरला याला बिलकुल महत्व द्यायचं नाही, तुम्हाला फक्त सिद्ध करायचं आहे की तुम्ही ग्राउंड मध्ये जास्तीत जास्त मार्क किती घेऊ शकतात हे महत्वाचं आहे। त्यामुळे असं डिमोटिवेट होऊ नका की माझं ग्राउंड कमी आहे, मग या जिल्ह्यात फॉर्म भरू का नको भरू। अजून जरी तुम्ही सुरुवात केली नसेल ना, 45 दिवसामध्ये सुद्धा ग्राउंड चांगल्या पद्धतीने होऊन जातं। जर तुमचं 30 मार्काचा ग्राउंड जात असेल, 45 दिवसाचं जर तुम्ही प्रॉपर शेड्यूल फॉलो केला तर हमखास तुमचा मार्क 45 किंवा 40च्या पुढे जाऊ शकतात। गोळा असेल, 1600 असेल, 100 असेल, हमखास त्याच्यामध्ये मार्क मिळू शकतात, वाढवू शकतात। त्याच्यासाठी प्रॉपर डाएट आणि प्रॉपर शेड्यूल जो ग्राउंडचा बनवलेला आहे तो तुम्ही प्रॉपर फॉलो केला पाहिजे, नक्कीच तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार। आणि लक्षात ठेवा, परत एकदा सांगेल, ग्राउंड मेरिट किती लागेल याचा विचार करू नका, मेरिट कितीही लागू द्या, त्या मेरिट मध्ये मी बसलो पाहिजे याचाच फक्त विचार करा आणि त्या अनुषंगाने तयारी करा। लक्षात ठेवा मित्रांनो, जरी जागा जास्त असली तरी या जागेसाठी स्पर्धक पण खूप जास्त आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। मग स्पर्धक जर जास्त आहे आणि जागाही जास्त आहे तर त्या अनुषंगानेच तुम्हाला तयारी करायला पाहिजे। आतापासून जरी तुम्ही लेखीची व्यवस्थित तयारी केली तर 3 महिन्यामध्ये तुम्ही 90चा टप्पा पार करू शकतात आणि आतापासूनच तुम्ही जर ग्राउंडची व्यवस्थित तयारी केली तर 45चा टप्पा पार होऊ शकतो। त्यामुळे डिमोटिवेट न होता तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। लक्षात ठेवा, ही जी काही संधी तुम्हाला मिळालेली आहे ही संधी खूप मोठी संधी मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं काम फक्त आणि फक्त तुमच्या हातामध्ये आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून परिपूर्ण प्रॅक्टिस करा। आणि जर मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण प्रॅक्टिस करायची असेल तर उमंग करिअर अकॅडमी ठाणे या ठिकाणी आपण लेखी आणि मैदानी चाचणीचं परफेक्ट तयारी तुमची करून देणार आहोत। जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करायची आहे, ते पण कमीत कमी दिवसामध्ये। बाकी मित्रांनो, अजून काही नवीन अपडेट्स वगैरे आल्या तर तुमच्यापर्यंत मी नक्कीच घेऊन येत जाईल। जास्त व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा
चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.